नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय माझं लाईफ जर्नी हे चॅनल. आणि आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरहून गिरनार या ठिकाणी. गुजरातमध्ये गिरनार पर्वत आहे, त्या ठिकाणी श्री गुरुदत्त यांचे दर्शन घ्यायसाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत. सगळे आमचे ऑफिस स्टाफमधले सगळे मेंबर आहेत. त्या ठिकाणी खूप एन्जॉय आणि जल्लोष करत सगळे चाललेले आहेत आणि एक देवाचे आध्यात्मिक प्रेरणा घेऊन सगळे आध्यात्मिक होऊन चाललेले आहेत. आणि या ठिकाणी एक थोडीशी माहिती आमचे सर देतील. या ठिकाणी भरपूर वेळा सर गेले होते आणि त्या ठिकाणी थोडीशी माहिती एक एक्सपिरियन्स त्यांचा एक सांगतील आपल्याला. आम्ही सगळेजण आता चाललो आहे, ते आम्ही सगळे फर्स्ट टाईम चाललो आहे आणि आमचे सचिन सर हे भरपूर वेळा गेले होते. त्या ठिकाणी असं म्हणतात की एकदा गेल्यानंतर प्रत्येक वेळा जावे असं एक ओढ लागते कायमस्वरूपी. त्या ठिकाणी एक स्वर्गवास असं म्हणावं लागेल, डोंगर पर्वत या ठिकाणी. तर तुम्हाला एक थोडीशी माहिती देतील आमचे सचिन सर. प्लीज थोडीशी. अनिल म्हणतात ते अगदी खरं आहे की खरोखरच या ठिकाणी जायसाठी एक भाग्य लागतं आणि हे प्रत्येकाच्या नशिबी येत नाही. आणि आम्ही सगळेजण निघालो आहे, आमचं खूप भाग्य आहे मोठं. आणि मी गेली 4 वर्ष जातो आहे, हे 14 वर्ष इनफॅक्ट. आणि खूप मनाला एवढा आनंद मिळतो आणि एकदा गेलं की खरोखर पुन्हा पुन्हा जावं असं वाटतं. त्या गुरुपादुकांचं दर्शन, ज्या ठिकाणी गुरु दत्तात्रयांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली, अशा ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणचं दर्शन घेणं, त्याच्यातनं वेगळी ऊर्जा मिळते आणि पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं आणि परत तीच ऊर्जा घेऊन परत जावं असं वाटतं. त्यामुळं खरोखरच खूप छान म्हणजे मनाला प्रसन्न असं हे वातावरण सगळं. आणि या दत्तजयंतीच्या निमित्तानं गुरुपादुकांचं दर्शन ही खरोखरच छान पर्वणी आहे. आम्ही ती एनर्जी बऱ्याच वेळा जाणीव झालेली आहे मला. ज्यावेळेस सर ज्यावेळेस जाऊन येतात, त्यावेळेस ऑफिसमध्ये येतात, त्यावेळेस एक वेगळी एनर्जी असते त्याच्यामध्ये. आणि ते इतका प्रवास वगैरे असतो तरीसुद्धा एक एनर्जेटिक त्याचं हे असते, स्मित एक हास्य वेगळं असते. ते बरं वाटते आम्हाला. त्यासाठी एक आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आम्ही पण जावं, हे याचा अनुभव घ्यावा आणि आम्हाला पण अशी एनर्जी मिळावी. आपण बऱ्याच ठिकाणी बाहेर समुद्रकिनारी जातो किंवा बाहेर इतर ठिकाणी पर्यटनाला जातो, तर मला सगळ्यांचंच खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की आपण गिरनारला जाऊया हे सगळ्यांनी एकमुखी मान्य केलं. म्हणजे जरी धार्मिक स्थळ असलं तरी सगळ्यांनी एकमुखी मान्य केलं की आपण ह्या ठिकाणी जाऊया. खरोखरच सगळ्यांचं कौतुक आहे. ही बरेच जण आध्यात्मिक या ठिकाणी एक ओढ असणारे सगळे आहेत आणि बीच वगैरे याचा त्याग करून या ठिकाणी नाही. मला पण एक खरं सांगायचं म्हणजे एक माझा एक मित्र सर आहे, त्या ठिकाणी गिरनार या ठिकाणी जातो दरवर्षी. त्याने एक अनुभव सांगितला की तू जाऊ नये. मला बऱ्याच ठिकाणी हे जे एक देवाचं नाही पण ॲडव्हेंचर एक ठिकाणी म्हणून बघू नये, कळेल तुला काय काय. हां, मग ते म्हणला जाऊ नये की असं वेगळंच वातावरण आणि तू कायमस्वरूपी जाशील म्हणून. तुमच्याकडून पण तसं झालं होतं. तर आता आम्ही एक अनुभव घ्यायला चाललो आहे, एक आध्यात्मिक अनुभव. या ठिकाणी सर जल्लोष करत आहेत तिकडे जाण्यासाठी. आणि या ठिकाणी आमचे उदय सर आहेत आणि सगळे एक पूर्ण जल्लोषमध्ये जात आहेत. तर आपण पुढच्या वेळेस पुढच्या भागमध्ये हां हे पण एक एक्सपिरियन्स माणूस आहे, ते आमच्या सरांच्या बरोबर गेलेले आहेत. तर तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय वाटतं या प्रवासामध्ये? बोला. अनुभव असा काही सांगू शकत नाही, पण तिथे गेल्यानंतर हे मनाला तरी छान वाटतं. अच्छा, माझा एक्सपिरियन्स. अच्छा ठीक आहे. तर आमचं एक शिवाय सरांचा एक अनुभव आता काय आहे काय घेणार ते बघू जरा. त्यांचा एक सल्ला थोडासा घेऊ. या ठिकाणी जाण्याचा काय उद्देश आहे त्यांचा
सर थोडंसं माहिती याबद्दल. नमस्कार मंडळी. मी कोकणाच्या गिरी शिखराबद्दल खूप ऐकून होतो आणि याबद्दल खूप क्युरियासिटी आहे. एक आध्यात्मिक क्युरियासिटी, एक नॅचरल काय आहे ते बघण्याची खूप आमच्या मनात पण इच्छा झालेली आहे. आणि असं म्हणतात की गुरु महाराजांनी ते तिथं बोलवल्याशिवाय तिथं जाता येत नाही. हे बरोबर आहे. गुरु महाराजांना सगळ्यांना आम्हाला आमंत्रण दिलं यावेळी. त्यावेळी जाऊन दर्शन घ्यायची इच्छा आहे. त्यावेळी ते ऐकणारे सगळे तुम्ही पण या तिथे. अच्छा अच्छा, असा एक सर्वांना पण सल्ला आहे. ते ठीक आहे, थँक्यू सर. तर मंडळी तुम्ही काय सांगाल, काय कसं वाटतं तुम्हाला? आता चाललोय आम्ही. छान वाटतं. हां, शिवाय तुला काय वाटतंय? बाकीची ट्रिप आणि ही ट्रिप काय आहे, याच्यात काय फरक जाणवतो तुला? मायनसमध्ये बॅलन्स आहे. ठीक आहे. महेश सर तुम्ही काय बोलाल याच्याबद्दल? खूपच चांगला प्रवास आलेला आहे. त्याचं गुरुंच्या आज्ञेनुसार आम्ही घेऊन जात आहोत. तर खूपच आध्यात्मिक वातावरणात घेऊन जात आहोत. म्हणून सर्वांनी दरवेळी वर्ष एकदा तरी गिरणाला भेट द्यावी मी सगळ्यांना फक्त. ओके, ठीक आहे. तर नमस्कार गाईज, तुम्ही आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बघू शकताय. अधिक माहिती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी देईनच. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललो आहे सोमनाथ मंदिर पाहण्यासाठी. आणि या ठिकाणी आम्ही दोन रिक्षा बुक केल्यात. आम्ही टोटल 16 जण आहे. तर 2 रिक्षा बुक करून आम्ही जातो आहे. त्या ठिकाणी एक 2-4 असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर या ठिकाणी सर्वजण रिक्षामध्ये बसलेत आणि एक 4-5 किलोमीटर या अंतरावरती ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे. तर आता तुम्ही बघू शकताय. आणि या ठिकाणी रिक्षामधून सगळे सर येत आहेत, तुम्ही बघू शकताय. आतले आहेत की नमस्कार मंडळी, आता आम्ही आहे गीर फॉरेस्ट या ठिकाणी. आम्ही एक 26 तासाचा प्रवास करून आम्ही 22 तारखेला निघलो होतो आणि 26 तासाचा प्रवास करून 23ला आम्ही आलो. 23 सारंगपूरमध्ये या ठिकाणी आलो. तिथं सकाळी हनुमान मंदिर या ठिकाणी आरतीसाठी पहाटे 5 वाजता गेलो होतो. त्यानंतर आम्ही सर्वजण आवरून वगैरे एक 5 तासाचा प्रवास करून सोमनाथ या ठिकाणी सोमनाथ मंदिर या ठिकाणी काल गेलो होतो. तिथं देवदर्शन घेऊन आता आम्ही गीर फॉरेस्ट या ठिकाणी आता आलो आहे आणि आता आम्ही सगळे आवरून गीर सफारीसाठी जाणार आहोत. त्या ठिकाणी
सिंहावर अनेक प्राणी तिथं बघायला मिळतील. तर आता आम्ही आवरून फ्रेश होऊन निघतोय. बाकीचे पण आवरत आहेत सगळे. त्या ठिकाणी प्रत्येकाने रूम घेतलेले आहे आणि त्या ठिकाणी सगळे आवरत आहेत. हे बघू शकताय आमचे मेंबर आता आवरून तयार झालेले आहेत. असे बरेच जण आवरत आहेत. हे आमचे श्वास एकदम टकाटक आता तयार झालेले आहेत आणि बाकीचे आहेत ते कॅरम बोर्ड खेळायला लागलेत, आवरून बसलेत ते. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅरम बोर्ड मस्त खेळत आहेत. कोल्हापूर हां, इथं 2 टीम झालेले आहेत. हे अशा आहेत सिंधुदुर्ग आणि अशा आहेत एक कोल्हापूर टीम. बघू आता कोण जिंकतं याच्यामध्ये. मला वाटतं एक बेट म्हणजे हे लावले, हे कोणाला मिळते बघूया. 2 वर्षाचे 2. सर आवरलं का? येस, रेडी फॉर सेंच्युरी नॅशनल पार्क सफारी. ओके सर, आवरलं ना? 2 दिवसाचा कंटाळा प्रवास करून आज एक रिलॅक्स थोडंसं मिळालं काल आणि आता फ्रेश वाटायला लागले सगळ्यांना. सगळे एकदम फ्रेश दिसायला लागले आज. किलोमीटरचा एरिया आहे. संपूर्ण एरियामध्ये 700-800 सीट आहे. उदय सर याला सर, आप इतने जंगल सफारी करते हो तो आपको लाइफ दिखाए क्या? कितनी बार दिखाई? हाँ, क्यों कर दो, मैं बात कर रहा हूँ ना आपसे, मैं बंद कर दो, क्या पसंद नहीं है. मैं क्या कर देता हूँ, यूट्यूब पे वीडियो करता हूँ. मैं वही बात कर रहा हूँ आपको. मैं यूट्यूब से मेरे को पसंद नहीं है, मेरे हिसाब से मैं आपको बात इन्फॉर्मेशन के लिए, इन्फॉर्मेशन के लिए ये ब्लॉग तो ये फेमस भी नहीं है हम, वो लोकल हमारे लिए सर मालूम है भाई. मैं जैसे इन्फॉर्मेशन लिए हमारे यहाँ लोग हैं उनके लिए सही बात. बोलो, बिंदास बोल दो, कुछ प्रॉब्लम नहीं. बोलो क्या है, बोलो. चलो, आपको इतनी बार हर रोज करते हो ना आप? हर रोज पूरे दिन में 3 बार जाता हूँ. 3 बार. तो आपको लाइन वो दिखते हैं क्या? दिखता भी है, नहीं भी दिखता. तो एवरेज मंथ में कितनी बार दिखता है? 1 महीने में 15 दिन दिखता है, 15 दिन नहीं दिखता. अच्छा, ठीक है. लेकिन है त्यांना माहीतच नव्हते. 2 मिनटं आपण द्या मध्ये जरा गेले अरे अजूनही काय की जसं आवाज दे रहा था, आवाज देऊ नको रे. आवाज दिल्यामुळे गेलं ते. हां पाण्यानंतर चांगलं मला कुठे हां मगर माणसं बोलून बघायला तर बघा कसे. मस्त. स्माइल प्लीज. स्माइल प्लीज. नमस्कार मंडळी, आम्ही आता गेलो होतो गिर फॉरेस्ट या ठिकाणी सगळे प्राणी बघायला. पण त्या ठिकाणी सिंह वगैरे असतात असं सांगितलं होतं, पण सिंह का आम्हाला दिसला नाही. हरिण दिसलं, सांबार दिसलं काय, पण सिंह काय दिसला नाही.
त्यामुळं आमची मंडळी सगळी निराश झालीत आणि या ठिकाणी कॅरम बोर्डवर खेळायला लागलेत आणि आम्हाला सिंह दाखवण्याचं प्रॉमिस आमचे ट्रिप इन्चार्ज अमित सावंत यांनी केलं होतं, हे बघू शकताय. पण यांनी काय दाखवलं नाही. काय रे बाबा, का दाखवा नाहीस? दाखवलेलं तुम्ही सकाळी तुम्हाला दाखवलेलं, तुमचं लक्ष नव्हतं. कुठं होतं सिंह, कुठं होता? सगळे नाराज झाले सिंह दिसल्या नसल्यामुळे. लक्ष नव्हतं. सील बघितले आम्ही. तुम्हाला काय विचार नको, तुम्ही उगाच काहीतरी सांगताय आम्हाला. दिसलंच नाही म्हणलं काय सांगू. सगळं हापमूड झाला आहे सगळ्यांचा. सर पण अपेक्षित आले होते की दिसत, पण काय सिंह दिसला नाही. मूड हाप झाला आहे सगळ्यांचा. त्यामुळे या ठिकाणी हरिण, सांबर वगैरे दिसलेलं आहे. नीलगाय आता अमितरावांनी एका व्यक्तीला प्रॉमिस केले की मी सिंह दाखवणारच काही झालं तरी. आता बघू आता कधी दाखवतात ते. आता ते कॉस्ट्यूम घेणार आहेत सिंहचा. ठीक आहे, चला. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहे जुनागड या ठिकाणी. पटेल हॉटेल या ठिकाणी एक फेमस हॉटेल या ठिकाणी आहे आणि इतकी गर्दी असते की आता आम्ही वेटिंगला थांबलो आहे सगळे. बाहेर वेटिंग आहे तिथं थांबलो आहे कारण का बरीच गर्दी आहे. इथं फेमस हॉटेल आहे आणि खूप छान जेवण मिळतं असं म्हणतात. तर बघू आता आम्ही तरी आता सध्या तरी वेटिंग करत आहोत. त्या ठिकाणी बघू, त्या ठिकाणी एक बाहुबली थाळी आहे जी तुम्हाला दिसेल. बाहुबली थाळी. नमस्कार मंडळी, आता वाजलेत 2 आणि आम्ही आता निघलोय श्री दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला. गिरनार पर्वत या ठिकाणी. बाकी सगळे पुढे गेलेत, आम्हाला थोडासा लेट झाला आणि आम्ही तिकडे चाललो आहे. माणसामुळे जर आम्हाला लेट झाला, कायम लेट होता, आवरायचं होतं. आता आम्ही चाललो आहे. 10,000 पायऱ्या आहेत टोटल, त्या आम्ही आता पायी जाणार आहे. नमस्कार मंडळी, हे आहे एक गेट आणि इथून आम्ही स्टार्ट करणार आहे. त्या ठिकाणी सगळे तयार होऊन बसलेले आहेत आणि इथून आम्ही आता चालू करणार आहे. सगळे तयार झालेले आहेत. इथून स्टार्ट होईल आपली जर्नी आणि ही आमची टीम. सर आता आपण इथून चालू करायचं ना? यानी की पहिली पूजा करून नारळ पाठवून तुम्ही जाता या
श्री गुरुदेव सेवा पूर्ण होऊ दे. सर आता आम्ही चालू करणार आहे इथून, त्याच्यावर थोडीशी माहिती. आता मला वाटते रात्री 2:30 वाजलेत ना. हो. 2:30 वाजले. हो आता आपण ही पहिली पारी आहे. हनुमान रायाचं आपण पूजा केली हां आणि आम्हाला आमच्या यात्रेमध्ये यश दे म्हणून सांगितलं. हां आता जे काय होईल तेच बघून घेतील. दत्तात्रयांचं नामस्मरण करत हळूहळू सगळ्यांनी जायचं. मार्गक्रमण करत गुरुपादुकांपाशी गुरुशिखरापाशी जायचं. सगळेजण बरोबर आहेत, सगळ्यांचा उत्साह आहे, सगळेजण तयार आहेत त्या गोष्टीला. चला. व्यवस्थित होईल दत्तात्रयांनी प्रार्थना. श्री गुरुदेव गुरुदत्त. सगळ्यांनी नमस्कार करा. डोकं टेकवून. जय बजरंगबली, जय हनुमान. आलीच का सगळे? ठिकाणी 5,000 पायऱ्या पार करून आम्ही आता या ठिकाणी आलोय. तिकडला विश्रांती घ्यायला लागल्यात लोक. आमचे पण रडत का होता एवढं ढकलून तुला वर आणायला माणसाने. जरा सातवी जरा वाढ, जरा खरं बोल. देवाच्या ठिकाणी आलायस. का मित्रांनो, एवढा रडायला लागलेलं, शेवटला दोघांनी ढकलून याला वरती आणलाय आणि आम्हाला सांगतोय सात्विक वागा. पहिला नंबर लावलाय मी इथं. काय सांगालायस? आणि तुम्ही काय ऐकायला बा? मग तिकट करून टाकणार. सगळं येणार आहे. सगळं ए टू झेड. काय नाश्ता करणार ना? काय करणार? काय करायचं? फाफडा खाण्याचं काय? ढोकळा खाणार? नाही बसाय तरी या. So listen, do you have some cash? Will that be more if you need to eat something else or something. And also try and wait here till गिरून गेलं. अजून करायचे काय? anything. They should be able to find you easily. ठीक आहे. श्वासत या इकडं. So that you will get really on your mobile. You need to find each and person. श्वास काय त्याच्यावरती? And don't try and rush into going back alone and everything. Try and wait for them, try and meet them, discuss it with them, and see how it goes. नमस्कार मंडळी, आम्ही आता गिरनार जवळ आलेलो आहे. थोडंच अंतर बाकी आहे. मला वाटतं 10 मिनिटामध्ये आम्ही पोचीन या ठिकाणी. तर हा असा प्रवास होता. तुम्ही बघू शकता खाली. आणि इथे एक डोली आहे. डोलीतून घेऊन जातात लोकांना. ही एक सर्विस आहे इथं. अरे वळवा मी तेच बोलतोय. सुमित बोट इकडेच काढू. परत कर ना तू. चालू आहे. चल की जाऊया. चल जाऊया हळू. हा जरा नेट चालू कर. व्हॉट्सअप कॉल करतो. भाऊ एक बाजू चलो. नीचे होकर पहन लो. नीचे आ रहे हैं क्या? कमांडर कुंड में नीचे.
हाँ ठीक। अरे भाई दीपक, अरे जय हो गिरनारी। अब थोड़ा नीचे जाइए फिर। वरती निळा मध्ये पांढराने खालती आहे। खाली आला तिथं परत वर हळू हळू आवाज हळू करत होता. बरं अमितराव, तुम्हाला कसं वाटलं? काय दुखापत, काय त्रास? पायाचा? मला काय प्रॉब्लेम नाही. हा नाही झाला? मला काही प्रॉब्लेम नाही. सवय गेली की सगळा थकवा दुःख सगळा दूर होतो. बर. आणि यशस्वीरित्या म्हणून मी गिरनार आम्ही दर्शन व्यवस्थितरित्या दर्शन केलेलं आहे. हा उदय सर काय म्हणतात बघू? उदय सर या पुढे तुम्ही. श्रींची इच्छा होती म्हणून मला दर्शनही झालं हा आणि सुख स्वरूप माझा प्रवास झालाय. सुखरूप झाला ना? सुखरूप हो. आम्ही सिंधुदुर्गहून आलेलो. आम्ही आता सिंधुदुर्गहून आलोय हा आणि आता आम्ही खूप परतीच्या- लांबून आलाय तुम्ही. हो तरी नाही म्हणाला 1000 किलोमीटर. हो कोल्हापूर पासूनच 1100 किलोमीटर होतात. हो तुमच्याने बघा ते किती 1200. किलो. हा पण जास्त. छान वाटलं मला. हा पुन्हा एकदा सफर व्हावी अशी इच्छा आहे. हा. श्रींचं पुन्हा एकदा दर्शन नक्की व्हावं. नक्की याल तुम्ही परत. आणि हे असं माझे ठिकाण आहे की मित्र यायचे आहेत. परत येतातच. आमचे मित्र सर प्रवीण आले. गोसावी ते बघूया कितपर्यंत आले ते. मस्त झालं मस्त. आम्ही गेलो त्यावेळेस जास्त गर्दी नव्हती चालू होती. त्यामुळे काय नाही प्रॉब्लेम. आम्ही बरोबर आरतीला गेलो. हे भोग वगैरे चढवत होते त्यावेळी. बरं झालं. उद्या आणि कोण? सर खाली थांबलेत काय? हे कुठे आहे? मागं जायचं. उदय सर महेश सर फास्ट आलेत आणि की. हे गौरव आणि हे? गौरव आता गेलेत. म्हणजे फक्त शिवाई सर आणि कोण राहिला? प्रवीण आणि आशिष. अक्षय. ते तुमच्या पाठीमागे आहे. मला वाटतं तुमच्या सोबत असतील असं वाटतं. ते मी बघितली वाट त्यांची, हा पण ते खूप मागे राहिलेत. मग म्हटलं मी आपण जाऊया. अरे आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळ थांबत आम्ही थांबत हो मला बरं. काय झालं रे, मला उजवा गुडघा थोडा त्रास झाला. होय काय? स्प्रे आहे स्प्रे. हे देशो. नंतर मारूया की जाऊ प्लीज देतो. मत बता जो 10-15 मिनट में उतरे अभी उसको माझ्या तर गोळ्या झाल्या. होय गोळा. मला नाही, पण हा उजवाच गुडघा दुखायला. ते लिगामेंट. उतरवा नसेल की तारे पोर खावायला का ते ठोकलो हा पाय तिरका पडला असं. आम्ही थोडी चालू लांब आलो बरे आपण. लांब आलो. चल भारी हे दुखच की माझ्या कसली हे छोटी पोरगी. उदय सर तुम्ही एवढ्या फास्ट याल असं वाटलं नव्हतं अजिबात आम्हाला. तुम्ही दोघं तर वाटलं नव्हतं एवढ्या फास्ट या. हा होय चेष्टा नाही. सगळ्यात यंग माणसं कोण? होय आम्ही तुमच्या पाठीमाग आहे.
आणि तुम्ही एकदम फास्ट आमच्या पुढं आता चाललाय. श्री दत्तगुरूंची कृपा, होय त्याच्यामुळे सगळं सण झालं. बरोबर आहे की. इथं तर मोठंसं स्टॉल आहे तिथं त्या ठिकाणी. 5000 पायऱ्या झाल्यानंतर खूप छान बैठक व्यवस्था आहे. हॅलो हॅलो हा शिवा बोल, अनुभवाबद्दल बोल. तू आता 15,000 पायऱ्या चाललायस. इकडे तू तिकडे कुठे चाललाय? इकडे दिसत नाहीस. हां 15,000 चढल्या. हां 15,000. तू 10,000 गेला, आता 5,000 परत आलायस. तुला कॅल्क्युलेशन जमणार नाही म्हणून सांगितलं तुला आधीच. खूप भारी वाटते हां वर येताना. आता आम्ही खायसाठी थांबलो आहे लंचसाठी सगळेजण. नाही रे, लिंबू सोडा फक्त पिणार आहे. लंच काय करायचं नाही. हा लिंबू सोडा तेच. आमचे मॅनेजर सर काय देतील ते घ्यायचं. घ्यायचं. आणि आमच्या अकोल्याचे सर आहेत खूप प्रेमळ. खूप प्रेमळ टीम मेंबर. आमचे मास्टर सर्व्हिसेसचे टीम मेंबर आहेत. नमस्कार म्हणायची गरज नाही, तुम्ही खूप बोलायच्या आधी. आता तुम्ही डायरेक्ट चालू करा, फास्ट घ्या जरा. अकोल्यावरून आले आहेत. अकोला तरी पासच गेला का? अकोला इथं आहे 950 किलोमीटर. काय रे बाबा, तुला काय वाटतंय? तू आता 15,000 पायऱ्या तू आला सोडू. काय काय तुला त्रास झाला? त्रास तसा काही त्रास नाही, हा पण बाकीच्या तुला तो त्रास बघवणं झाला काय? बघू वाटणं झाला. मला भगवान झाला. बघू वाटणं तुला, त्यामुळे तुला त्रास होत असेल मला वाटते. विशेष करून कोणाला त्रास जास्त झाला असं वाटलं तुला? आता कसं आहे, बरेच जण आहेत ते नावं घेण्यामध्ये चुकीच वाटते काय? बर, हे आपले सिंधुदुर्गवाले उदयजी सांगाय काय तर राव, काय मस्तच काय मस्त वातावरण. बर 2.5 वाजता आम्ही सुरुवात केली. वाटत होतं जमणार नाही असं, पण आम्ही 10,000 पायऱ्या चढून बर आणि श्री दत्तगुरूचं दर्शन घेऊन बर. अकोलकर मेंबरांना जरा विचारूया आता, मला सरबत कसा वाटलाय सांगा आधी. चकास. एवढं चढून आल्यामुळे जरा तुम्हाला सरबत आता मस्त लागत असत. मजाच आली एकदम. तिकडला होऊ नका, तिकडला होऊ नका, ह्यातून घेऊन जावा. तू तसं उभा राहत आहे. नाही नाही नाही. बरं, तुम्हाला काय वाटतंय विनय सरजी? तुम्हाला काहीच वाटत नाही? मला काय चांगल्या पैसे एवढं काय वाटाले? उदय सरांचा अनुभव घ्या, आमचे खूप छान. ज्येष्ठ. त्यांचा अनुभव सगळ्यात दांडगा अनुभव त्यांचा. हा, तुम्हाला एक उदय सर अनुभव आलेला एक सांगा की मंदिराजवळ अनुभव आलेला आहे, असा कुणाला अनुभव येत नाही. मी पण सांगता आला पाहिजे. अनुभव असा आलेला आहे, फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हा मंदिरात आत. हा हा कॅमेरा मोबाईल कॅमेरा काढून घेतला. ही तुमची चुकी झाली असं वाटलं नाही तुम्हाला? झाली. हा, तुम्ही ते प्रेमामुळं किंवा भक्तीमुळे तुम्ही ट्राय केला असेल. त्यामुळे फायदा झाला माझा हा, की मला तिथं अर्धा तास थांबायला मिळालं. अच्छा, तुम्हाला तिथं थांबून घेतलं. हा, 6 वेळा दर्शन झालं माझं. त्याच्यामध्ये तुम्हाला जावा म्हणून सांगायलाच नाही, अर्धा तास तुम्ही बसला असंच. नाही, बाहेर थांबवलेलं. हा. 6 वेळा दर्शन माझं झालं त्यामुळे. अच्छा, आणि मला अर्धा तास सानिध्य मिळाले. ही चांगलीच गोष्ट झाली. मग फोटो तो डिलीट केला ना? बर, सरबत छान. आणि दर्शन छान झालं. म्हणजे एक साधारण 1,500 पायरीपर्यंत वाटत होतं काय आपण काय वरती जाऊ शकत नाही, आपण मागं जाऊया. ते बरोबर आहे, सगळ्यांना वाटलं होतं तसं. पण मक्का नाहीये. झालं 4.5 तासात बरोबर गेलो आपण. आले काय रे सगळे? कसं वाटतंय? कसं वाटतंय? गारगार वाटतंय. उन्हात खाल्लेलं गारगार वाटतंय. उन्हात काय वाटतंय?
उन्हात या की कसं वाटतंय आता कसं वाटतंय बर काय करतोय हे डोंगर बघ कसं लाईव चला इकडे काय हे पाठीमागे बघ की दगड म्हण रे डोंगर डोंगर ना दगड निवांत बसतात बघ नमस्कार मंडळी तर आम्ही आता फायनली 10,000 पायऱ्या चढून आणि 10,000 पायऱ्या उतरून या ठिकाणी पोचलेलो आहे आम्ही सकाळी 2:30ला प्रवास चालू केला होता आणि आता या ठिकाणी आलो आहे खूप खडतर प्रवास आहे हा रात्री खूप अंधार आणि वेडेवाकडे वळणं आहेत त्यामुळे खूप त्रास होतो आणि येताना तर खूप त्रास झाला येताना ऊन असल्यामुळं थोडंसं बऱ्याच जणांना त्रास जाणवला त्यामुळे ते बाकीचे जे होते ते रोपवेने गेलेत आणि या ठिकाणी आम्ही 5 जण खाली चालत आलेलो आहे खूप चांगला अनुभव होता खूप मजा आली आता तरी इतका त्रास झाला पण इतका काही त्रास वाटत नाही आहे म्हणजे इतकं पेनफुली काय जाणवत नाही अजून एवढा त्रास झाला काय वाटतं तुम्हाला काय म्हणतो चढताना त्रास झाला नाही थोडा उतरताना थोडा झाला त्रास ऊन असल्यामुळे थोडासा त्रास झाला आम्ही पोचलो इथे अमितराव काय सांगताल तुम्ही मला असा काही त्रास झालेला नाही अमितराव फास्ट होते जरा त्यांना अनुभव माझा बराच अनुभव असा आहे असल्यामुळे की पहिला अनुभव आणि आत्ताचा अनुभव पहिला आणि ज्यावेळेस जायचो त्यावेळेस थंडी असायची हां त्यावेळेस थंडी काहीच नव्हती त्यामुळे थोडाफार त्रास झाला उन्हाचा वगैरे येताना आणि यापूर्वी आम्हाला थंडीमुळे असं जाणवत नव्हतं की आम्ही पायऱ्या चढतोय आणि उतरतोय बरं त्यामुळे प्रवीण? त्यावेळेस खूपच त्रास झाला प्रवीण काय म्हणाला तुम्ही मला वाटलेलं मी ॲक्च्युली प्रवीणबद्दल आमचा एक गैरसमज झाला होता की प्रवीण अजिबात जाणारच नाही 10,000 पायऱ्या गेल्यानंतर परत येईल असं वाटत होतं पण प्रवीणनं कंटिन्यूस आमच्याबरोबर प्रवास केला आणि येताना पण आमच्याबरोबर प्रवास केला ते एक कोणती एनर्जी होती काय होतं काय कळलं नाही एक देवाविषयी श्रद्धा हां. आणि मला माहिती होतं मी चढणार कारण हां. आपल्या ज्यावेळी एखादं कार्य करतो, प्रवीणला बघू शकताय तुम्ही प्रवीण असतो कसा आहे आणि देवाचा पण आशीर्वाद होता हां त्यामुळे ते शक्य झालं अच्छा ठीक ते आहे वजनाचा काही याच्यात संबंध नाही हां, 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 हां. माणसाच्या हेच- मनात हेच- जर हेच- हेच श्रद्धा सांगायचं असेल होतं. माणसाच्या लोकांना. मनात हां. जर जिद्द असेल तर हां. कुठची गोष्ट अशक्य त्याच्यावर असं बॉडीचा नाही. काही इफेक्ट होत नाही कमी असं काही जास्त नाही. बारका मला मोठा अजूनही असं काही वाटत नाही अजूनही फिट वाटतं हां आहेत. एकदम रिलॅक्स फुल वाटतोय सगळीच रिलॅक्स आणि फुल वाटतात एवढा 20,000 पायऱ्या केल्यात पण इतकं काय एवढं वाटत नाही विदाऊट चप्पल हां विदाऊट हां मेन विशेष म्हणजे त्याने विदाऊट चप्पल हा प्रवास केला आहे ते एक वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल आणि आपले हे उदय सर तुम्ही काय सांगाल श्रींची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली हां सिंधुदुर्गात एवढा मोठा प्रवास करून आम्ही इथे आलो हां कसा आम्हाला त्रास जाणवला नाही हां खूप म्हणजे शांततेत आमचे एक 8 तासात आम्ही प्रवास पूर्ण केला जवळजवळ 8 तासात त्याच्यावर जास्त झाले असतील हां. खूप अडचणीमुळे हां पण छान झाला प्रवास पुन्हा येईनसारखं वाटतं ओके ठीक आहे तर आतापर्यंत आम्ही प्रवास केले बरेच ट्रेक केले किंवा काही केलं पण ह्याच्यासारखा असा अनुभव आम्हाला एक आध्यात्मिक ट्रेक म्हणजे एक कुठेतरी डोंगरात वगैरे जाणे पण ह्या ठिकाणी आम्ही गेलो जे आध्यात्मिकरित्या गेलो ते एक पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि सगळ्यांचा उत्साह होता त्यानुसार तो प्रवास आमचा घडला तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय